नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातला खूप महत्त्वाचा सण आहे. म्हणजेच वटपौर्णिमेला आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावा आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व सुवासिनी अत्यंत श्रद्धेने हे व्रत करत असतात. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, पूजेचा सर्वात उत्तम आणि शुभ मुहूर्त कोणता, तसेच या दिवशी कोणते विशेष योग जुळून आलेले आहेत, या दिवशी कोणत्या रंगांना विशेष महत्त्व आहे, कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, कोणत्या रंगाचे घालू नयेत, या दिवशी काय करावे, काय टाळावे अशी संपूर्ण वटपौर्णिमे संदर्भाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो वटवृक्षाय लिहायला विसरू नका. वटपौर्णिमा कधी आहे तर बघा सखीनो, यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीनुसार वटपौर्णिमेचा सण हा 29 जून 2026 म्हणजे वार सोमवार या दिवशी साजरा करणार आहोत. वटपौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जून 2026 आणि रात्री उशिरा किंवा 29 जून च्या पहाटे 3:00 सुरू होणार आहे. पौर्णिमेच्या तिथीची समाप्ती ही मंगळवारी असणार आहे आणि 30 जून 2026 रोजी पहाटे 5:26 ही तिथी संपणार आहे. त्यामुळे उदयस्थितीनुसार 29 जून 2026 रोजी सोमवार आहे आणि सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्यामुळे याच दिवशी आपल्याला सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेचे हे व्रत करायचे आहे. यंदाची वटपौर्णिमा अत्यंत खास आहे कारण या दिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. यंदा वटपौर्णिमेला सोमवारी आले आहे. सोमवार हा भगवान शिव आणि चंद्राचा वार मानला जातो. वडाच्या झाडाखाली साक्षात शिवशक्तींचा वास असतो. त्यामुळे सोमवारी वटपूजन केल्याने व्रताचे फळे अनंत पटीने मिळत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आकाश मंडलात शुभ योग आणि सौभाग्य योग निर्माण होत आहे. हा योग वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. ही ती तिथी आहे ज्या दिवशी सती सावित्रीने आपल्या दृढ संकल्पनेनं बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते. म्हणूनच हा सण केवळ एक परंपरा नसून स्त्रीच्या प्रेमाची आणि आत्मबलाची शक्ती दर्शवणारा हा सण आहे. वटपौर्णिमेची पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर आणि राहू काळ टाळून करावी असे शास्त्रात सुद्धा सांगितलेले आहे. सर्वात उत्तम वेळ खालील प्रकारे असणार आहे. सर्वोत्तम शुभ काळ हा पूजेसाठी मुहूर्त सकाळी 8:55 पासून ते दुपारी 10:40 पर्यंत असणार आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर पूजा करायची असेल तर सूर्योदयानंतर सकाळी 6:30 ते दुपारी 10:30 पर्यंत या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता. तसेच भद्राकाळ टाळूनच पूजा संपन्न करायची आहे. आता पूजेचे साहित्य काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, पूजेचे ताट लागतं. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा आणि विड्याची पाने, सुपारी लागतं. वडाला गुंडाळण्यासाठी कापसाचे सूत म्हणजेच कच्चा दोरा लागतो. धूप, दीप, अगरबत्ती, माचीस, 5 प्रकारचे फळे ज्यामध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. पुन्हा तांब्या अर्घ देण्यासाठी वडाच्या पानाची बनलेली किंवा बाजारातून आणलेली सती सावित्रीची मूर्ती किंवा प्रतिमा, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा फराळाचे साहित्य, सुवासिनीला देण्यासाठी वांज्यामध्ये फळे, गहू, हरभरे दिले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पारंपरिक किंवा सुंदर पद्धतीने साडी परिधान करावी. वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम तिने स्वच्छता करावी आणि पाण्याचा सडा टाकावा. झाडाच्या खोडाजवळची तिथे सरळ स्वच्छता करून घ्यावी. ती खोडाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करावी. नमस्कार करावा आणि ऋतुकाळाप्रमाणे आपली 5 फळे विशेषतः आंबा हा अर्पण करावा. आता अत्यंत महत्त्वाची विधी म्हणजे सूत गुंडाळणे. कापसाचे पांढरे सूत गुंडाळणे. हातात घेऊन वडाच्या झाडाला किमान 7 किंवा शक्य असल्यास 108 प्रदक्षिणा ह्या घालाव्यात. ते सूत झाडाला गुंडाळवे, प्रदक्षिणा घालावी आणि मनात आपल्या पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी प्रार्थना करावी. पूजा संपन्न झाल्यावर तिथे दिवा, धूप, अगरबत्ती, कापूर लावावा, नैवेद्य दाखवावा, वडाच्या झाडाची मनोभावे आरती करावी. शेवटी उपस्थित असलेल्या सुवासिनींना हळद कुंकू लावून वाण द्यावे.
यावे आणि घरी येऊन पतीच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा जी आहे ती करायची आहे. आता या दिवशी आपण सर्वजण खूप छान नटतो, सुंदर साडी दागिने परिधान करत असतो. पण या दिवशी तुम्हाला माहीत आहे का, वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आपण कोणत्या वस्तू, कोणत्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या घालत नाहीत. याला आपल्या शास्त्रात खूप महत्त्व आहे. कोणत्या घालायच्या, कोणत्या नाहीत घालायच्या, म्हणजे कोणते रंग वर्ज्य करायचे आणि कोणते नाही घालायचे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे पूजेच्या वेळी परिधान केल्यास पूजेचे फळ सुद्धा मिळत नाही. त्यामुळे आपण यंदा पाहणार आहोत की यंदा वटपौर्णिमेचे 5 कोणते शुभ रंग आहेत, कोणत्या शुभ रंगाची साडी बांगड्या तुम्ही आवर्जून घातल्या पाहिजेत आणि कोणते शुभ रंग वापरायचे नाहीत. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, एकही सेकंद लागणार नाही. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पूजेमध्ये रंगांना एवढे महत्त्व का असतं. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला आणि पूजेला विशेष असे महत्त्व आहे. सांगितले आहे, रंग हा केवळ दिसायला सुंदर नसतात, तर त्यामध्ये एक विशिष्ट ऊर्जा निर्माण झालेली असते. शुभ रंग असतात निसर्गातील सकारात्मक आणि दैवी शक्तींना आकर्षित करण्याचं त्यांच्यामध्ये हे असतं. आपण जेव्हा वडाच्या झाडाची म्हणजे साक्षात ब्रह्म, विष्णू, महेश आणि शिवशक्तींची पूजा करत असतो, तेव्हा आपल्या अंगावरील रंग सुद्धा शुभ असणे पूजेची सकारात्मक ऊर्जा आणि शांतता लाभते. मनामध्ये संक्रमित करतात. योग्य रंग परिधान केल्याने मनाला शांतता लाभते, पती पत्नीमधील प्रेम वाढते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. आता तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर आपण योग्य रंगाची साडी घातली नाही तर चुकीचा रंग निवडला तर काय होतं. शास्त्रानुसार पूजा अर्चा करताना नकारात्मक रंग परिधान केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम हे पडत असतात. वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा, आनंदाचा, मांगल्याचा दिवस उत्सव आहे. जर आपण या दिवशी चुकीचे किंवा अशुभ रंग घातले तर नकारात्मक ऊर्जा वाढते, पुण्य मिळत नाही, वैवाहिक जीवनावरती परिणाम होतो. त्यामुळे नटण्याच्या आनंदात रंगाची चूक अजिबात करू नका. चला जाणून घेऊया वटपौर्णिमेचे 5 शुभ रंग. बघा कोणते आहेत. नंबर 1, त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग. हा रंगाचा राज आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने माता लक्ष्मी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो आणि पती पत्नीमधील प्रेम हे वाढत असते. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा आणि समृद्धीचा रंग. वडाचे झाड हिरवेगार असते आणि यंदा वटपौर्णिमेला हिरवी साडी किंवा हिरवी चुडा अत्यंत शुभ मानला झालेला आहे. हा रंग कुटुंबात आनंद आणि वंश वृद्धीचे प्रतीक मानले आहे. तिसरा जो रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांचा आवडता रंग आहे. गुरुग्रह महिलांच्या पत्रिकेत पतीचा कारक असतो. पिवळी साडी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि नशीब चमकते. त्यानंतरचा जो रंग आहे तो नारंगी किंवा भगवा. हा रंग घातल्याने अग्नी आणि पवित्रेचे प्रतीक आहे. हा रंग परिधान केल्याने मनातील नकारात्मक विचार निघून जातात आणि सकारात्मक विचार येतात. पूजेमध्ये पूर्ण लाभ मिळतो. 5वा जो रंग आहे तो आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा नात्यातील गोडवा आदर दर्शवतो. जर तुम्हाला खूप डार्क रंग आवडत नसेल तर तुम्ही गुलाबी किंवा राणी रंगाची सुद्धा साडी घालू शकता, बांगड्या निवडू शकता. आता सर्वात महत्त्वाची सावधगिरी म्हणजे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या किंवा बांगड्या चुकूनही वापरायच्या नाहीत. तर या दिवशी हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात किंवा सौभाग्याच्या सणात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य केलेला असतो. म्हणजे आपल्याला काळ्या रंगाचा निषेध मानला जातो. काळा रंग हा राहू, केतू आणि शनीचे संबंधित असतात. त्यामुळे राहूचे नकारात्मक आकर्षित करतो. हा रंग दुःखाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी काळी साडी किंवा काळी बॉर्डर असलेली साडी किंवा बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत. तसेच पांढरा रंग हा देखील सौभाग्याच्या पूजेत वापरत नाहीत. त्यामुळे पांढरा रंग सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. पांढऱ्या रंगाच्या सुद्धा बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत. सुवासिनीच्या हात कधीही सुके किंवा रिकामे नसावेत. बांगड्या जो आहेत त्या काचेच्याच बांगड्या असाव्यात. खणखणाट असतो तो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर पळवतो. वटपौर्णिमेला साड्यांच्या रंगाची मॅचिंग करून तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या ह्या आवर्जून घालाव्यात. ध्वनी वातावरणात पवित्रता निर्माण करतो. पूजेच्या वेळी हातात किमान 2 किंवा 4 हिरव्या बांगड्या तरी नक्की असाव्यात. तर सखीनो, आजची माहिती यंदा वटपौर्णिमेला हे 5 शुभ रंग, तुमची आवडती साडी कोणती आणि बांगड्या कोणत्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहिती कशी वाटली आणि तुम्हाला यंदा वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.